नमस्कार. कथ्थकाचं तीन तालाचा एकगुण, दुगुण, चौगुण हे 3 प्रकार आहेत. एकगुण, दुगुण आपण आधी बघितलाय. चौगुण आता आपण बघणार आहोत. तो कसा म्हणायचा आणि तो कसा दाखवायचा ते आपण बघणार आहोत. तर 3 तालाचा चौगुण आकड्यांवर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता तो बोलांवर, चौगुण बोलांवर बोलूया. धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा तीन तीन ता, ता दिन दिन दा. धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा तीन तीन ता, ता दिन दिन दा. धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा तीन तीन ता, ता दिन दिन दा. धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा तीन तीन ता, ता दिन दिन दा. आता एकगुण, दुगुण, चौगुण आपण सलग म्हणूया, म्हणजे त्यांची गतीचा तुम्हाला फरक लक्षात येईल. एकगुण स्लो, दुगुण मध्यम आणि चौगुण फास्ट. तर ती गती कशी बदलते ते आपल्याला लक्षात येईल. तर 3 तालाचा एकगुण पहिले आकड्यांवर म्हणू, मग बोलांवर म्हणूया. तिन्ही प्रकार आपण आकड्यांवर म्हणू आणि मग बोलांवर बघूया. तर 3 ताल एकगुण आकड्यांवर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 3 ताल दुगुण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 3 ताल चौगुण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता हे तिन्ही प्रकार आपण बोलांवर बोलूया. 3 ताल एकगुण. धा धिन धिन धा. धा धिन धिन धा. धा तीन तीन ता. ता धिन धिन धा. 3 ताल दुगुण. धा दिन धिंदा, धा दिन धिंदा. धा तीन तीन ता, ता दिन धिंदा. धा दिन धिंदा, धा दिन धिंदा. धा तीन तीन ता, ता दिन धिंदा. चौगुण. धा दिन धिंदा, धा दिन धिंदा, धा तीन तीन ता, ता दिन धिंदा. धा दिन धिंदा, धा दिन धिंदा, धा तीन तीन ता, ता दिन धिंदा. धा दिन धिंदा, धा दिन धिंदा, धा तीन तीन ता, ता दिन धिंदा. धा दिन धिंदा, धा दिन धिंदा, धा तीन तीन ता, ता दिन धिंदा. आता हे तिन्ही प्रकार तुमच्या लक्षात आले असतील की बोल तेच आहेत, पण ते बोल म्हणताना त्याची गती बदलते. एकगुणमध्ये ते एकदाच म्हटले जातात, दुगुणमध्ये ते बोल दोनदा म्हटले जातात आणि चौगुणमध्ये ते बोल 4 वेळा म्हटले जातात. 16 मात्रा आहेत. 16 मात्रांचे 16 बोल आहेत आणि 16 ते बोल 16 मात्रांमध्ये म्हटले जातात. तिन्ही प्रकारात एकगुणमध्ये एकदा, दुगुणमध्ये दोनदा, चौगुणमध्ये 4दा. तुमच्या लक्षात आला असेल हा 3 ताल आणि तो कसा म्हटला जातो, तो काय आहे, त्याची गती काय ही म्हटली जाते. 3 ताल हा प्राथमिक ताल आहे की ज्याची बेस आहे तो कथ्थकचा, की त्याच्यापासून सगळी सुरुवात होते. आणि आता पुढच्या भागात आपण बघूया की ह्याचे हे पायांवर कसे, म्हणजे नृत्यात कसे केले जातात.
पायांवर आणि हातांवर कसा केला जातो ते आपण बघूया. नमस्कार.